जानू काय करतेस? मगासपासून शोधतोय तुला. हा कुठेच चल, आपल्याला कार्यक्रमाची तयारी करायची. चल चल चल. विश्वा, मी मी आज इथे गाणं नाही गाऊ शकत. काय जानू, तू परत नर्वस झालीस का? डोंट वरी जानू, तू कमालची प्रॅक्टिस केलीयस. तुझा मस्त परफॉर्मन्स होणार आहे. काही घाबरायची गरज नाहीये तुला. ये आता ये. विश्वा, तुला कळत कसं नाहीये? असं नाहीये. काय झालंय? विश्वा, आपण इथे ज्या कार्यक्रमाला आलोय, ज्या कार्यक्रमात मी गाणं सादर करणार आहे, त्या कार्यक्रमाचं उद्घाटन जयंतच्या हस्ते होणार आहे. हे बघ, मी नाही जाऊ शकत त्याच्या समोर. तुला कळतंय ना? तू काहीतरी कर आणि प्लीज मला इथून घेऊन चल, प्लीज. व्हॉट? जयंत? जानू, अगं गाणं गाणं ही तुझी आयडेंटिटी होते आणि आहे. किती महिन्यांनी तुला चान्स मिळालाय परफॉर्म करायचा, आणि ती संधी या जयंतमुळे सोडणार आहेस तू? नाही नाही जानू, हे मला पटत नाहीये. आणि जर तो माझ्या समोर आला तर? नाही येणार. मी त्याला तुझ्या समोर येऊच देणार नाही. जानू, तू जयंतला सोडलंयस तरी तो तुझं नुकसान करतोय हे ना मला पटूच शकत नाही. ते काय नाही, तुझं आज गाणं व्हायलाच हवं, आणि त्यासाठी तुझ्या सेफ्टीची जबाबदारी माझी. ठीक आहे. अब जानू, खर तर जयंत तुझं गाणं ऐकेल किंवा तुला बघेल हा एकमेव प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मला कळत नाहीये हे मी तुला कसं सांगू, पण लक्ष्मी काकू आणि भावनाताई सुद्धा इथे आल्यात. काय? आई आई आणि भावनाताई सुद्धा इथे आहेत? विश्वा, तू 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 भेटलास त्यांना? बघितलंस कुठे आहेत? हा? हो जानू, हो. त्यांचा स्टॉल आहे बाहेर. आई, 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 मला 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 भेटता येईल का तिला?